नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती. आणि आज आपण आपले सरकार सेवा केंद्र ज्याला शासनाच्या CSC 2.0 याच्या अंतर्गत काय केलं की ज्यांना महा ऑनलाईन किंवा ज्याला आपण कॉमनली आपले सरकार सेवा केंद्र असं म्हणतो, तर हे जे मिळायचे याच्यामध्ये काही नियम व अटीमध्ये बदल केलाय. मग तो बदल कुठला आणि त्यासाठी आपण पात्र आहोत का, किंवा आपल्याला त्या योजनेसाठी पात्र होण्यासाठी कुठल्या गोष्टी लागतात, तर या संदर्भात सविस्तर माहितीची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तसंच तुम्हाला तुमच्या क्षेत्रातलं आपले सरकार सेवा केंद्र किंवा महाई सेवा केंद्र मिळवायचं असेल तर त्यासाठी कशी प्रक्रिया आहे, काय प्रक्रिया आहे, या संदर्भात सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हो, आपल्या इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि टेलिग्राम या कम्युनिटीला जॉईन करण्यासाठी तुम्हाला चॅनलच्या इन्फोमध्ये तिन्ही लिंक प्रोव्हाइड केलेल्या आहेत, तुम्ही तिथून जॉईन होऊ शकता. यामुळे नवीन येणारा व्हिडिओ नक्कीच तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल. चला बोलूयात आजच्या विषयाकडे. सर्वप्रथम पहा, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती मी आलेलो आहे, शासन निर्णयावरती. आणि याच्यामध्ये तुम्ही इथं सरळ सरळ पाहू शकता, 5 नंबरला सामान्य प्रशासन विभाग आपले सरकार सेवा केंद्राबाबत केंद्र शासनाच्या CSC 2.0 अंतर्गत मार्गदर्शक सूचनेबाबत तरतुदीमध्ये सुधारणा करण्याबाबत. म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र किंवा महाई सेवा केंद्र अगोदर ज्या क्रायटेरियामध्ये मिळत होतं सर्वसामान्य लोकांना, याच्यामध्ये गव्हर्नमेंटने थोडे बदल घडून आणले. मग हे बदल कोणते ते पाहूया. चला, याची इथं समोर जर एक लिंक दिलेली PDF ची, आपण ती ओपन करून घेऊयात. इथं ओपन केल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता की इथं हे कुठल्या तारखेला पब्लिकेशन आलेलं आहे, त्याचबरोबर इथं तुम्हाला कोणत्या विभागाचं आलेलं आहे आणि हे महाराष्ट्र शासनाचं आले ते पण दिले, त्याचा पत्ता, पिनकोड, ही सगळी माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे. आणि हा जो त्याचा हेडिंग आहे, हेडिंग पण इथं दिलेला आहे. आता याच्यामध्ये पहा की जेव्हा ग्रामपंचायत किंवा नागरी क्षेत्रामध्ये वार्डामध्ये CSC SPV कडे ऑनलाईन नोंदणीकृत CSC केंद्रे, म्हणजे ज्याच्याकडे ऑलरेडी CSC सेंटर आहे किंवा CSC केंद्र आहे, आपण असं म्हणतो की जे B2C म्हणजे बिझनेस टू कंझ्युमर अशा सर्व्हिसेस ऑलरेडी देतात, त्यांना आपले सरकार केंद्र दर्जा प्राप्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतात. म्हणजे अगोदर कसं होतं की जाहिरात निघायची आणि ते अप्लाय करायचं, तर इथं त्यांना हे त्यांच्या लेटेस्ट याच्यानुसार सांगितलं की तुम्ही डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करू शकता. याच्यामध्ये वर नमूद भौगोलिक क्षेत्रामध्ये कार्यरत इतर केंद्रही CSC SPV व्यतिरिक्त अर्ज करण्यास पात्र राहतील. आता ज्यांचं CSC आहे ते अर्ज करू शकतात, त्याच्या व्यतिरिक्त CSC SPV जे असतील ते अर्ज करू शकणार नाहीत असं त्यांना सांगितलंय. आता हे कधीचं होतं, हे त्यांचं होतं 19 जानेवारी 2018. आता याच्यामध्ये त्यांना बदल केला. आता तुम्हाला सांगितलं बदल काय केला, हे इथं तुम्ही पाहू शकता. ऐवजी आता याच्याऐवजी काय केलंय, त्याच्यासाठी जे क्रायटेरिया थोड्या चेंज केल्यात. आता बघा, जर तुम्हाला हे सेंटर घ्यायचं असेल तर त्यासाठी किमान तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर MSIT कोर्स किंवा CCC किंवा MSCIT सारखाच कुठलाही एखादा कोर्स कम्प्युटरचा झालेला असणं गरजेचं आहे. आणि जर तो तुमच्याकडे कोर्स नसेल तर तुम्हाला केंद्राची मान्यता मिळणार नाही, आणि इन केस मिळालेली असेल ती आपोआप रद्द होणार आहे. त्याचबरोबर आपल्याकडे स्वतःचं पॅन कार्ड, आधार कार्ड असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आधार आणि पॅनवर जन्मतारीख, तुमचा पत्ता आणि नाव हे सारखं आहे याची खबरदारी घ्या. त्यानंतर इंग्रजी भाषेचं ज्ञान असावं, तुम्ही राहता तिथल्या ठिकाणाचं त्या ठिकाणामधलेच तुम्ही अर्जदार असले पाहिजेत जिथं तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या तालुक्यातले. त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी प्राप्त अर्जाची, म्हणजे तुम्ही जे अर्ज करणार आहेत एकापेक्षा जास्त अर्ज गेले तर जिल्हाधिकारी काय करणार आहेत की जिल्हा समन्वयक यांच्याकडून त्याची छाननी करून घेणार आहेत. आता या छाननीमध्ये परत काही क्रायटेरिया लावलेत. आता क्रायटेरिया कोणते, परिशिष्ट ब मधील नमुन्यातील माहिती भरून अहवाल सादर करावा. आता हे अहवाल तुम्ही सादर केल्याच्या नंतर 23/8/2002 च्या शासन निर्णय जे हे केला होता, तर त्याच्यामध्ये असा निर्णय ठेवला होता की जिल्हा सेतू समिती समोर सदर अहवाल ठेवून केंद्र आणि आपल्या सरकारचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात यावा. आणि याच्यामध्ये परत की एकापेक्षा अर्ज जर जास्त झाले तर त्यासाठी 6 महिन्याच्या कालावधीमध्ये BRC बिझनेस टू सिटीजनचे व्यवहार ज्याचे जास्त असतील त्याला हे सेंटर देण्याचं त्यांना सांगितलं होतं. आता याच्यामध्ये थोडा आणखी चेंज केला. याच्यामध्ये काय चेंज केलाय की बाबा ज्या भौगोलिक क्षेत्रामध्ये तुम्ही अर्ज करताय आणि त्या क्षेत्रामधले तुम्ही रहिवासी असाल
तर तुमचं मूल्यांकन किंवा गुणांकन कसं करण्यात जाणार आहे ते सांगितलं इथं. त्यासाठी गुणांकनाची व मुलाखतीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. त्याच्यामध्ये समितीचा निर्णय हे अंतिम असेल. निवड प्रक्रियेमध्ये 100 गुणाची विभागणी केली जाणार आहे. आता या 100 गुणामध्ये तुम्ही जर पदवीधर असाल तर तुम्हाला 30 मार्क मिळतील. तुम्ही पदव्युत्तर पदवीधर असाल तर 30 + 25 म्हणजे 55 मार्क मिळतील. त्याचबरोबर सीएससी केंद्र जर असेल तर 25 मार्क मिळतील. आणि समितीकडे मुलाखतीचे 20 गुण हे राखीव ठेवण्यात आलेले आहेत. तर याच्यामध्ये काय, तांत्रिक ज्ञान म्हणजे तुम्हाला कम्प्युटर क्षेत्राची माहिती असेल तर 6 गुण देण्यात येतील. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे ज्ञान असेल तर 4 गुण मिळतील. आणि सामान्य ज्ञान व व्यक्तिमत्व, समाज क्षेत्रातील राबवलेले उपक्रम अथवा सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा अनुभव असेल तर 10 गुण मिळतील. असं तुम्हाला 100 गुणांचं वितरण त्यांना सांगितलेलं आहे. तर आता हा GR वाचला. आता याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एक सूचना, की जो तुम्ही जर मागचा व्हिडिओ बघितला असेल की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन अर्ज भरायचा आहे. मागचा व्हिडिओ बघून घ्या म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला क्लिअर होऊन जातील. आणि हा ऑफलाईन अर्ज भरा आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे इथं बघा तुम्ही, मी तुम्हाला ह्याला हायलाईट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला नेमकं म्हणायचं काय, की जर तुमच्याकडे सीएससी सेंटर असेल अथवा नसेल तर तुम्ही तुमच्या जिल्हाधिकाऱ्याकडे हा अर्ज करू शकता. आता याच्यामध्ये तुम्ही परत विचारताल की सर याच्यासाठी कुठले डॉक्युमेंट सोबत जोडणं गरजेचे. बरोबर आहे प्रश्न तुमचा. 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट म्हणजे तुमचं थोडक्यात जेवढं शिक्षण असेल त्याचे मार्कशीट जोडा. ज्याच्यामध्ये MSIT हे कंपल्सरी असेल किंवा MSIT लगत असणार एखादं कुठलंही कम्प्युटर क्षेत्रातलं तुम्हाला डॉक्युमेंट देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईजचे 2 फोटो, त्याच्यानंतर ऑफलाईनचा फॉर्म आणि तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट असल्यास CSC आणि TEC सर्टिफिकेट. आता तुम्ही परत विचारसाल तर TEC सर्टिफिकेट म्हणजे काय आणि CSC सर्टिफिकेट म्हणजे काय. आता CSC म्हणजे तुमच्याकडे जर CSC केंद्र असेल तर त्याचं एक प्रमाणपत्र मिळतं, ते तुमच्याकडे असेल तर ते घ्या. आणि TEC म्हणजे ज्यांना CSC घेण्यासाठी अगोदर परीक्षा दिली, 1500 रुपये भरून एक पेपर होता तोच दिलेला आहे, त्यांच्याकडे ते पण प्रमाणपत्र असेल. तर हे दोन्ही प्रमाणपत्र तुम्ही त्यासोबत जोडावेत आणि ह्याचा अर्ज जिल्हाधिकाऱ्याकडे तुम्ही सबमिट करून घ्यावा. मग याची छाननी होऊन जर एकापेक्षा जास्त अर्ज नाही आले तर डायरेक्टली तुम्हाला मिळून जाईल आणि एकापेक्षा जास्त जर आले तर तुम्हाला त्याची एक छाननी होऊन तुम्हाला त्याचं सेंटर मिळेल. तर अशा पद्धतीनं हे आपण आपले सरकार किंवा महा ऑनलाईन सेंटर घेऊ शकतो. आणि याच्याशी निगडीत तुम्हाला जर काही अडचणी असेल तर तुम्ही डायरेक्ट मला कमेंट करून सांगा. याच्यामध्ये तुम्हाला काही सजेशन मला सांगायचे असतील किंवा नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर पाहिजे हे काही सांगायचं असेल ते पण कमेंट करून तुम्ही मला सांगू शकता मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.